नाही. ते सगळं मथुरेला निघून जातं. मथुरेला जर जातं तर मग तुम्हाला काय मिळतं? तर त्या गोपाळाने सांगितलं, देवा आम्हाला साधं ताक प्यायला मिळतं. आजकाल तेही चांगलं मिळत नाही, ते सोडून द्या. पण त्या काळात मिळत होतं. त्या ताकाला फारशी काही किंमत नव्हती. आज त्या ताकालाही किंमत मोजावी लागते. पण त्या काळात ते महत्वाचं नव्हतं, एवढं सहज मिळत होतं, चांगलं मिळत होतं. ते गोपाळ म्हणाले, देवा ते ताक पिऊन आम्ही जगतो, मग कशी आमची प्रकृती तयार होणार, कसे आम्ही धष्टपुष्ट होणार? मग आम्हाला जर आनंदाची तृप्ततेची भावना प्राप्त होतच नसेल तर आमचं शरीर धष्टपुष्ट कसं दिसेल? तेव्हा तू पाटलाचा पोरगा आहेस, तुला काय कमी आहे? तुझ्या घरी काय आहे? नवनीताचे पूर आहेत, आमच्याकडे ताकाचे सरोवर आहेत. मग आमच्या या निमित्ताने तरी तुम्ही टाळ्या वाजवल्या, बरं वाटलं मला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. घरी ताकाचे सरोवर, देवा अरे आमच्याकडे ताक मिळतं रे प्यायला, तुझ्यासारखं आम्हाला मिळत नाही. चांगलं लोणी खायला मिळत नाही, दही खायला मिळत नाही, त्यामुळे आमच्या अंतःकरणाला ती तृप्ततेची भावनाच प्राप्त होत नाही. देव सांगू लागले, गोपाळांनो अरे ती तृप्तता माझ्या जवळ आहे. तुम्हाला जर ती तृप्तता हवी असेल तर मी तुम्हाला तृप्त करतो, मात्र त्यासाठी काही अटी आहेत. कारण तुम्हाला जर काही प्राप्त करून घ्यायचं असेल तर सहज प्राप्त होत नसतं. कुठलीही गोष्ट असू द्या, कोणत्याही गोष्टीला आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याचे काही नियम आहेत, रूल्स अँड रेग्युलेशन्स ज्याला आपण म्हणतो. मी तुम्हाला देतो, जेवढं हवं तेवढं देतो, मात्र त्याच्या काही अटी आहेत. आपल्याकडे जाहिराती असतात महाराज. जाहिरात शब्द माहितीये ना? का आजच्या मराठीत सांगू? ऍडव्हर्टाईज. ऍडव्हर्टाईज पाहतो आपण. काय? मोफत मोफत मोफत, सगळं मोफत. बर, मग लगेच माणूस तिकडे धाबला, अरे बापरे फुकट मिळालं, फुकट ते पौष्टिक, चला. जे फुकट मिळतं ते माणसाला फार आवडतं महाराज. पैसे मोजावे लागले की नको वाटतं. फुकट, चला 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 चला, काय फुकट? ते फुकट फुकट एवढंच वाचतो आणि जातो. आणि तिथं गेल्यावर तो म्हणतो फुकट आहे ना, ते म्हणे नाही नाही एवढे पैसे मोजावे लागतात. अहो मग तिथं लिहिलं तुम्ही फुकट. तो त्याचं एक छोटं पत्रक दाखवतो आणि तो म्हणतो हे वाचा. त्या फुकटच्या शेजारी एक छोटा तारा दिलेला आहे, स्टार केलेला आहे. त्याचा अर्थ काय? त्याच्या खाली लिहिलेलं असतं नियम व अटी लागू, टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाइड. नियम व अटी लागू. तुम्हाला जर एखादी गोष्ट फुकट पाहिजे असेल, आम्ही तुम्हाला देतो, पण त्याच्या काही अटी आहेत. काय असतात अटी? तुम्हाला जर काय, आता जाहिरात काय, 10 किलो साखर मोफत, ही जाहिरात. 10 किलो साखर मोफत, पण कधी? आधी 50,000ची खरेदी केली तर त्याच्यावर 10 किलो साखर मोफत, अशी जाहिरात. मग या जाहिरातीला तसा काही अर्थ नाही. आधी 50,000 घालवायची, खरेदी करायची, आणि मग त्याच्यावर काय घ्यायचं फुकट? तर 10 किलो साखर. याला काय अर्थ आहे? पण हे सगळीकडे. तुम्हाला हवं असेल तर सहज काही मिळणार नाही. तुम्हाला हवं आहे ना, मी देतो, मी देतो, मात्र त्यासाठी काय करायचं तर काही नियम आणि अटी मी सांगतोय. हे कोण बोलतंय? जाहिरातीतून बाहेर या. जाहिरातीतलं नाही सांगत मी, इथं भगवान श्रीकृष्ण परमात्मा गोपाळांना बोलू लागले, अरे तुम्हाला पोटभर खायला देतो मी, पण त्यासाठी काही अटी आहेत. तुम्हाला जर ते हवं असेल तर त्यातली पहिली अट अशी आहे की तुम्हाला माझ्या मागे यावं लागेल.